छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। मान्य उद्धवजी ठाकरे साहेब व मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं। जोरदार टाळ्याच्या कडकडात आपण त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवरायांच्या मान्य उद्धवजी ठाकरे साहेब व मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, रावसाहेबजी दानवे, चंद्रकांतजी खैरे साहेब, हरिभाऊ नाना बागडे, बबनरावजी लोणीकर, पंकजाताई सर्व आपल्या सर्वप्रथम मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील। छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा। यानंतर संजयजी राऊत साहेब हे आपले भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील। मान्य शिवसेना नेते त्याचप्रमाणे मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे हे पुष्पहार अर्पण करतील। स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेस शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेब हे पुष्पहार अर्पण करतील। मागे आवाज येतो ना? येतो। कृपया सगळ्यांनी बसून घ्यावं। सर्वप्रथम आपण स्वागत करूया शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेब व भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुलजी सावे साहेब हे मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत करतील। मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत खासदार संजयजी जाधव व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी पोफळे करतील व किशनचंद तनवानी। बाकी कोणतंही स्वागत होणार नाही। कृपया सगळ्यांनी थांबावं। जाऊ द्या। लगेचच मी शिवसेना नेते खैरे साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत इथं व्यक्त करा। हो भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा शाखेच्या वतीने एक सर्वांचं एकत्रित स्वागत करण्यात येत आहे। घ्या ना किशोर सेठ। भारतीय जनता पार्टी संभाजीनगर शहराच्या वतीने मराठवाड्याच्या वतीने जो एक चांगला युतीचा संदेश
पूर्ण महाराष्ट्रात जाण्यासाठी एक नाविन्यपूर्ण असा हार तयार केला। त्या हाराद्वारे सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे पदाधिकारी यांचं स्वागत करण्यात येईल। जाऊ द्या आता चला कृपया चला आता चला कृपया चला सगळे चला विजू कृपया चला मान्य खैरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील कृपया सगळ्यांनी व्यासपीठाच्या खाली उतरावं कृपया सगळ्यांनी व्यासपीठाच्या खाली उतरावं ही नम्र विनंती महाराष्ट्राचे कुल स्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझे आद्य देव शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना भावपूर्ण आदरणीय वाहून आपल्या सर्वांच्या मासाहेब कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरणीय वाहून माननीय अटल बिहारी वाजपेयीजी ज्यांचं नेतृत्व या देशावर अनेक वर्ष होतं त्यांना सुद्धा मानवंदना व भावपूर्ण आदरणीय वाहून आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय मोदी साहेबांना मानाचा मुद्रा करून आपल्या सर्वांचे लाडके नेते शेतकऱ्यांचे कैवारी मराठी माणसाचे मानबिंदू सन्माननीय शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून मान्य आदित्यजी ठाकरे यांना सुद्धा मानाचा मुद्रा करून आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट असलेले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा मानाचा मुद्रा करून व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर नेते उपस्थित सर्व मराठवाड्यातून आलेले शिवसेना आणि भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी बंधू आणि भगिनी मातांनो साहेब आज कसं वातावरण एकदम छान दिसतं महाराष्ट्रातील जनतेला जे हवंय ते आज या ठिकाणी दिसतंय साहेब मला आठवण येते हेच संभाजीनगर शहर संभाजीनगर महानगरपालिका 1988च्या नंतर जी शिवसेनेने जी काबीज केली होती आणि त्यानंतर ती युती ह्या शहरामध्ये ती कल्पना सुचली माननीय शिवसेना प्रमुख आणि माननीय प्रमोद महाजनजी यांची बैठक झाली आणि आता कुठेतरी आपण युती केली पाहिजे हे माननीय प्रमोदजींनी माननीय साहेबांना सांगितले आणि त्यानंतर माननीय शिवसेना प्रमुखांनी हे सांगितलं ही युती आमची आहे होणार पण आमचे प्रश्न आमचं भूमिका वेगळी तुमची भूमिका वेगळी पण हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र येणार आहोत आणि आज या हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये कणखर नेतृत्व एनडीएचं असल्यामुळे आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगेल की पुनश्च एकदा आपण जबरदस्तपणे त्या ठिकाणी हा भगवा झेंडा जो संभाजीनगर हा माननीय बाळासाहेबांचा गड आहे तो गड त्या ठिकाणी आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी वेगळी लाट निर्माण करायची आणि ते यशस्वी होणार मी माननीय उद्धवजींना आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगेन की आम्ही सगळे या ठिकाणी सन्माननीय खासदार इथे बसलोय संपूर्ण मराठवाड्यामध्ये 8 जागा आहे त्या 8 जागा शिवसेना भाजप युती जिंकणार म्हणजे जिंकणार आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठे जबरदस्त ताकद निर्माण करतील युतीची एनडीएची ताकद निर्माण होईल आणि आज हेच नाही तर मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन साहेबांना की जवळपास आपल्या मराठवाड्यामध्ये 46 जागा आहेत
मी आजच सांगतो आपल्या सर्व दोघांही नेत्यांना, माननीय नेत्यांना, की मराठवाड्यामध्ये ही ताकद त्या ठिकाणी 40 जागा शिवसेना भाजपचे आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. मी मराठवाड्यात फिरतो म्हणून मला माहित आहे. आज युतीमुळे त्या ठिकाणी चैतन्य निर्माण झालं असेल तर काही जण नाराज झाले असतील, पण युतीचा संकल्प त्या ठिकाणी मोठा असतो. आणि म्हणून माननीय उद्धवजी त्यांची आपली भूमिका थोडं या ठिकाणी स्पष्ट करतील, परंतु या ठिकाणी मला सांगायचं की आपण या सर्व शिवसेना भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणे हात जोडून, हे प्रमोदजींचं वाक्य आहे, जिथे जिथे धनुष्यबाण असेल तो आपला उमेदवार, तिथे कमळ नाही. जिथे कमळ असेल तिथे धनुष्यबाण नाही. म्हणजे इतकी घट्ट युती या ठिकाणी झालेली आहे. मी या ठिकाणी सांगेल की आपल्या सर्वांना आता अनेक जण, म्हणजे इथे तर उमेदवारच भेटत नाही, महाराष्ट्रात सुद्धा त्या ठिकाणी चकले उडले आणि पूर्ण आघाडी होत होती, आघाडीमध्ये बिघाडी झाली. पण एनडीए मात्र स्ट्रॉंग होत चालला. आणि एनडीएच्या दृष्टिकोनातून आज देश एनडीएचं नेतृत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, माननीय महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आज उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पाहतात. आणि म्हणून हे सर्व संपूर्णपणे या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की काही मनामध्ये काही ठेवू नका. आपण एक दिलाने त्या ठिकाणी काम करूया, कुणी इगो पण करू नये. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की हा गड त्या ठिकाणी जिंकायचा आपल्याला. आज आपण या ठिकाणी तसे भरपूर कामं होत आहेत, करतायत. आपल्या जाहिराती पण पाहिल्या असतील, आपण रेडिओवर पण पाहिल्या असतील, पण त्यामुळे अनेकांना उत्तर त्या ठिकाणी देता येईल. आज या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांना अगदी हात जोडून विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त युती, शिवसेना भाजपची युती ही मजबूत करावी. आणि माननीय उद्धवजी, माननीय आवाज जरा थांबा, आवाज होत नाही तिकडे. माननीय फडणवीसजी आणि माननीय उद्धवजी यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. माननीय अमित शहाजी, माननीय देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मोदीजी म्हणजे काय हे आपण लोकांनी पाहिलं. तर सर्जिकल स्ट्राईक झालं नसतं तर ते सगळे आतमध्ये घुसले असते. इथे सुद्धा त्या ठिकाणी वळवळ करतात लोक. परत माझ्यावर आरोप होतो की HM करतात, हिंदू मुस्लिम करतात. अरे काय होतं तिकडे, तुम्ही होते का तिथे? आम्ही त्या ठिकाणी होतो ना रात्री सर्व. आणि म्हणून हे मुकाबला करण्यासाठी आपण तयार राहायचं आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी आई जगदंबा खूप खूप आशीर्वाद देऊ. आणि माननीय उद्धवजी, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न पूर्ण हो, हीच ताकद आपल्या सर्वांमध्ये येऊ, हीच प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करणार आहे मराठवाड्याचे समन्वयक असलेले वस्त्रोद्योग राज्यमंत्री मान्य अर्जुनरावजी खोतकर साहेब. किती वेळ बोलायचं? शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, राज्याचे तरुण आणि तडफदार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय रावसाहेबजी दानवे साहेब, शिवसेनेचे नेते माननीय संजयजी राऊत साहेब, मिलिंदजी नार्वेकर साहेब, या शहराचे लाडके लोकप्रिय खासदार माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, माननीय महापौर साहेब, आदरणीय नाना, सर्व सन्माननीय आमच्या पंकजाताई, आमच्या भगिनी पंकजाताई, बबनरावजी, मंचावरील सर्व सन्माननीय आमदार, सर्व जिल्हा प्रमुख, सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधूंनो, खरं तर आता मी काय बोलावं हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. गेली तासभर माझे सर्व माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या समेत
मी आणि रावसाहेबजी दानवे बसलो होतो. आम्हा दोघालाही माननीय उद्धव साहेबांनी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी युतीचा धर्म समजून सांगितला. खरं तर मी दोघाला का म्हणतो, मलाही सांगितलं आणि त्यांनाही सांगितलं, दोघाला तेवढाच गरजेचा होता. हा धर्म समजून सांगितल्यानंतर निश्चितपणे पहिली परीक्षा माझी आहे आणि या परीक्षेमध्ये मी दोन्ही नेत्याला शब्द देतो की या परीक्षेमध्ये मी पास होईल. नंतरची परीक्षा रावसाहेबजी तुमची आहे. मी तर या परीक्षेमध्ये पास होणारच आहे. त्यामुळं निश्चितपणे पुढच्या परीक्षेमध्ये तुम्ही पास व्हावी ही अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवणार आहे. मी पहिल्या दिवसापासून निश्चितपणे सांगत होतो की गेली 30 वर्ष मी सच्चा सैनिक माननीय शिवसेना प्रमुखांचा आहे. परंतु मधल्या काळामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये आणीबाणी लागली होती आणि आज ती आणीबाणी माननीय उद्धवजी ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ती आणीबाणी आज उठलेली आहे. त्यामुळं आज जरी या ठिकाणी हा निर्णय पक्षश्रेष्ठींना घेतलेला आहे, मी कधीच निर्णयाच्या विरोधात गेलो नाही. काही सैनिकाच्या भावना, काही आमच्या भावना आहेत. जे आलेत आमचे सहकारी, याच्या भावना मी माननीय पक्षप्रमुखांच्या समोर मांडण्याचा प्रयत्नही केला. मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला आश्वस्त करू इच्छितो की आमच्या नेत्याने जो काही निर्णय या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे, हा शिवसैनिक आहे, कडवट शिवसैनिक आहे. जीवाचं रान आम्ही करू. दगाफटका आमच्या कधी स्वभावामध्ये नाही. आणि मी तुम्हाला खात्री देतो, माननीय शिवसेना पक्षप्रमुखांनी जो आदेश या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे, तो शिरसावद्य मानून निश्चितपणे या संदर्भात जी काही जबाबदारी आपण माझ्यावरती टाकलेली आहे, त्या जबाबदारीला निश्चितपणे पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू. खरं तर मित्र आमचा मोठा झाला. बोलू असं पाटील, आम्हाला आनंद आहे, आनंदही झाला. पण आपल्याबरोबरचे लहान लहान मित्र आहेत त्यांना विसरू नका. तुम्ही काय बुलेट ट्रेनमध्ये बसले, तुम्ही काय नागेवाडी वगैरे घ्यायला तयार नाही. लहान लहान स्टेशन बी घेत जा. आम्ही लहान लहान स्टेशन आहेत. आम्ही लहान लहान स्टेशनसुद्धा आता इथून पुढच्या काळामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्यासोबत राहणारे माणसं आहेत, युतीचा धर्म पाळणारे माणसं आहेत. आणि मी निश्चितपणे खात्री देतो, तुम्ही राज्यभर फिरा. तुम्हाला रान मोकळं करतो आम्ही आज. तुम्ही राज्यभर फिरा. तो मतदारसंघ आणि मराठवाडा पूर्णपणे पंकजाताई, मी, आपण दोघंही आता समन्वयक आहोत. मराठवाड्यातल्या सर्व ठिकाणी आपण जाऊन युतीचा भगवा निश्चितपणे या ठिकाणी फडकूया. माननीय उद्धव साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयाने जो काही विश्वास आमच्यावरती टाकला, जो काही आदेश मला या ठिकाणी दिला, तो आदेश शिरसावद्य म्हणून मी आजपासून युतीच्या कामाला पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी लागणार आहे. धन्यवाद. यानंतर पंकजाताई. मंचावर विराजमान आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, मंचावर विराजमान आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेबजी दानवे, ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं, ते माझ्यासोबत मराठवाड्याचा समन्वय करून पाहणार आहेत आणि आम्ही ते अत्यंत उत्तमपणे करणार आहोत. ते आमचे बंधू अर्जुनजी खोतकर,
मंचावर विराजमान आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आदरणीय खासदार चंद्रकांतजी खैरे, मंचावर आसीन सर्व भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे सर्व, या युतीला यशाकडे नेऊ पाहणारे सर्व खंदे आमचे सगळे सेनापती जे वेगवेगळ्या युद्धांमध्ये लढायला जाणार आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं समोर बसलेले ज्यांच्या जीवावर ही निवडणूक आम्ही सोडून भविष्यामध्ये देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये युतीचा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प आज इथे घेऊन जाणार आहेत, ते तुम्ही सर्व माझे भारतीय जनता पार्टीचे राज्य मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ता आणि तेवढ्याच माझ्या हृदयाच्या जवळ असलेले माझे सर्व शिवसैनिक. मी सर्वांना मनापासून या बैठकीला आपल्या स्वागत करते, या सभेला आपलं स्वागत करते. मराठवाड्याचा समन्वय करण्याची जबाबदारी माझ्यावर माझ्या नेत्यांनी दिलेली आहे. अर्जुन खोतकरांनी सांगितलं की आम्ही मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये जाऊन हा समन्वय करू, पण मला असं वाटतं की ज्या दिवशी मुंबईमध्ये प्रेस झाली आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे आणि अमित शहा यांचा आलिंगन देतानाचा फोटो सगळ्या देशामध्ये प्रसारित झाला, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला नाही तर देशातला सुद्धा या सरकारला एका दिशेने जाण्याकडे पाहत असलेला मतदार सुखावलेला आहे. आपला नातं, आपला संसार हा अनेक वर्षाचा आहे. मला तर वाटतं की मी 4-5 वर्षाची असल्यापासून मी युती हा शब्द ऐकला आहे. भाजप आणि शिवसेना हे कधी वेगळं ऐकलंच नाही आहे. आमच्या घरी 89 साली स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे आले होते आणि त्यांना ओवाळायची जबाबदारी माझ्याकडे 9 वर्षाचं माझं वय असताना माझ्याकडे होती. आणि आमच्या घरात घडलेली अशी कुठली घटना नाही, माझं लग्न जमलं असेल, मला मुलगा झाला असेल, मला अमेरिकेवरनं स्थायिक होऊन घरी परत आणायचं असेल, कुठलीही गोष्ट असेल तर वडिलकीच्या नात्याने बाळासाहेब ठाकरेंकडे मुंडे साहेब नक्की घरगुती सल्ला घेण्यासाठी सुद्धा जायचे आणि त्यावेळी आम्ही कुठेतरी तिथे त्यांच्यासोबत बोटाला धरून जायचो आणि आपल्या घरातलं कोणीतरी व्यक्तिमत्व आहे असं त्यांच्याकडे बघायचो. आज आपण ज्या प्रतिमांना वरमाला अर्पण केल्या छत्रपती शिवरायांना, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवराया धर्मप्रिय राजे होते आणि अधर्म करणाऱ्यांना राज्यात न येऊ देणं हा आपला संकल्प आहे आणि याच्यासाठी परत आपण एक आलो. या सगळ्यात महत्त्वाच्या निर्णयाला सगळ्यांनी टाळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. मला वाटतं आपल्या मनगटामधलं बळ अजून जास्त झालेलं आहे. आपण एका संकल्प करून संयमाने आणि समर्पणाने गेले अनेक वर्ष हा युतीचा संसार चालवलेला आहे आणि हा संसार चालू नये, यांचा काडीमोड व्हावा याच्यासाठी काही लोक देव पाण्यात घालून बसले होते. त्यांना सांगा आता तुमचे हे अधर्मी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत. आम्ही परत सर्व एका दिशेने एका वाटेने जाणार आहोत आणि आमची वाट ही फक्त विजयाची आणि विजयाची आहे. आज या मराठवाड्यातून आम्ही संकल्प करत आहोत. या मराठवाड्यातून मी फार मोठा माझ्या सर्व नेतृत्व दिल्लीत बसलेलं आहे, माझं नेतृत्व मंचावर बसलेलं आहे. त्यांना शब्द देतो की आम्ही परिश्रम करू, आम्ही रक्ताचं पाणी करू आणि ही युती विजयाकडे नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. चक्कर येईल काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा असा निकाल या मराठवाड्यातून नाही या महाराष्ट्रातून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा प्रकारचा संकल्प आपल्याला करायचा. आता जे झालं गेलं ते मागे टाकायचं. हा एवढ्या वर्षाचा संसार आता आपण परत एकदा एकत्र आल्यामुळे विरोधकांना धडके भरलेली आहेत आणि त्यामुळे ते सगळे देशभर एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. कौरव सेना जशी मोठी बलाढ्य होती पण पांडवांसमोर त्यांचा कधीही टिकाव लागणं शक्य नव्हतं, कारण धर्म हा पांडवांच्या बाजूनी आहे आणि त्यामुळे आपल्याला समोरचे कितीही एकत्र झाले तरी त्याच्याकडे लक्ष न देता आपली युती कशी सक्षम राहिली पाहिजे, आपण युतीला कसा विजयाकडे नेलं पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यायचं आहे. आणि हे योगदान आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही समन्वयाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याकडनं घेऊ. मान्य आहे मला 4 वर्ष सत्तेची झाली. सत्तेमध्ये आपण विरोधी पक्षाचे मुळात कार्यकर्ते, आपला पिंड विरोधी पक्षाचा, पण विरोधी पक्षात लढत असताना आपल्याला लढण्याची, रस्त्यावर उतरण्याची आपल्या रक्ताला सवय झालेली आहे आणि सत्तेमध्ये आपल्याला कार्यकर्त्यांना नक्की वाटलं असेल की माझं हे राहून गेलं, माझं ते राहून गेलं, माझं हे स्वप्न पूर्ण नाही झालं. पण हे अपूर्ण झालेलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर परत आपल्याला सत्तेत विराजमान व्हावं लागेल. हे समोरचे लोक आपलं स्वप्न पूर्ण करणार नाही.
आपलं स्वप्न आहे ह्या देशाला भ्रष्टाचार मुक्त कारभार देण्याचं. आपलं स्वप्न या महाराष्ट्राला परत पुरोगामी महाराष्ट्राला ज्या आपण विजयाच्या वाटचालीमध्ये चाललो गेल्या 4 वर्षामध्ये जे विकास आपण केलेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या माध्यमातून सर्व मंत्र्यांनी, शिवसेना असेल भाजपच्या मंत्र्यांनी जो विकासाची कामं केलेली आहेत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, त्या विकासाच्या कामाला आता भोंगा घेऊन बोलायचं आहे. आपल्या मनातली मळमळ कानात आणि आपण जे काम केलंय ते जोरजोरामध्ये चौकात जाऊन आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी आता सर्व गोष्टी बाजूला ठेवून सकारात्मकपणे या आता युद्धामध्ये उतरायचं आहे. विजय निश्चित आहे, कारण युतीची सुरुवातच आपली ही अत्यंत चांगल्या संकल्पाने झालेली आहे. आणि म्हणून आपण सर्वजण विजयाच्या वाटचालीमध्ये तुमच्या सोबत आम्ही असू आणि हा समन्वय घडवून आणू. हा समन्वय आहेच आहे, म्हणून आपण आज इथे आलेलो आहोत आणि त्याला अधिक त्याचा घट्ट आपण बंधन करायला आपण सर्व भविष्यामध्ये काम करू. आपण छत्रपती शिवरायांना वंदन केलं, पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींना वंदन केलं. त्यांच्या ओळी आहेत, टूटे मन से कोई खडा नहीं होता, छोटे मन से कोई बडा नहीं होता. ह्या छोट्या मनाच्या आणि कोट्या मनाच्या विरोधकांना परत कधीच सत्तेच्या खुर्चीपर्यंत येऊ द्यायचं नाही, हा संकल्प आज आपण करून इथून जायचा आहे. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या प्रतिमेला आपण वर्माला आज इथे हार घातलेला आहे. मुंडे साहेबांच्या प्रतिमेला हार घालताना आठवण झाली की 5 वर्षापूर्वी मी खूप श्रीमंत होते, मुंडे साहेब माझ्याकडे होते आणि 5 वर्षानंतर आज मुंडे साहेब माझ्याबरोबर नाही. पण मला विश्वास आहे की तेच प्रेम मला नक्की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं आणि तो आशीर्वाद या निवडणुकीमध्ये मिळणार आहे आणि ते प्रेम जनतेकडनं मिळणार आहे. आणि मुंडे साहेबांनी जे स्वप्न भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांच्या उत्थानाचं पाहिलं त्याच्यामध्ये योगदान देण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. आपल्या सर्वांना आता या युद्धाच्या ललकारीमध्ये मैदानात उतरण्याचं आव्हान करून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवसेनेचे संभाजीनगरचे खासदार शिवसेने नेते चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या 5 वर्षाच्या कार्याचा अहवालाचं प्रकाशन मान्य उद्धवजी ठाकरे साहेब व मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. यानंतर मी लगेचच विनंती करतो भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष जालन्याचे खासदार माननीय रावसाहेब पाटील दानवे. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय हरिभाऊजी बागडे, आपल्या राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजाताई मुंडे, जालन्याचे पालकमंत्री आणि आपल्या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर, आपले कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर, आपल्या राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री आमचे मित्र अर्जुन खोतकर, संभाजीनगरचे लोकसभेतील माझे ज्येष्ठ सहकारी खासदार चंद्रकांतजी खैरे, भारतीय जनता पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर भागवत कराड, शिवसेनेचे प्रमुख संजयजी राऊत, आमचे महामंत्री सुरजितसिंगजी ठाकूर, सर्व आमदार खासदार, युतीचे सर्व पदाधिकारी
मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, आज 17 तारीख आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती झाली आणि युतीमध्ये निर्णय झाला की दोन्ही नेत्यांनी राज्याचा दौरा करावा आणि म्हणून 15 तारखेला आम्ही सर्वजण अमरावती आणि नागपूरचा दौरा केला. 16 तारखेला पार्लमेंटरी बोर्ड असल्यामुळे दौरा झाला नाही, परंतु आता 17 तारखेला आज इथे आणि दुपारी नाशिकला दौरा आहे. उद्या पुणे आणि नंतर नवी मुंबई अशा या राज्यातल्या 6 विभागामध्ये जाऊन युतीचं वातावरण तयार करावं अशा प्रकारचा निर्णय झाला. म्हणून आज आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. मी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती करतो की हा जो सामना आहे निवडणुकीचा, हा UPA विरुद्ध NDAचा सामना आहे. आपण बघत असाल देशभर की एका बाजूला देशातील अन्य सारे राजकीय पक्ष आणि दुसऱ्या बाजूला NDA, परंतु गेले वर्षभर एकत्र येण्याची कोशिश करतात, जागा वाटपाचा प्रयत्न करतात, परंतु अद्यापही त्यांची जागा वाटप झाली नाही, त्यांचे दौरे सुरू झाले नाही. परंतु आमच्यामध्ये ज्यांनी दरार पाडण्याची कोशिश केली त्यांना मी सांगू इच्छितो, एका दिवसात एका रात्रीत भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते एकत्र बसले आणि खऱ्या अर्थानं युतीची सुरुवात करून आम्ही राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन आम्ही निवडणुकीची तयारी करतो. मित्र, आपल्या समोर आहे की गेले 5 वर्ष या राज्यात आणि या देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचं सरकार आहे. मधल्या काळामध्ये पक्ष म्हणून आपल्या काही कुरबुरी असतील, परंतु सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची कुरबुर नव्हती आणि जनतेवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशा प्रकारची काळजी या दोन्ही पक्षांनी घेतलेली आहे. मग शेतकऱ्याचे प्रश्न असू द्या, शिक्षणाचे प्रश्न असू द्या, मोठमोठाले प्रश्न जे कधी काँग्रेसने 70 वर्षामध्ये हाताळले नाही, अशा साऱ्या प्रश्नाला हात घालून यशस्वीपणानं भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीनं हे राज्य चालवलेलं आहे. आपण बघत असाल की 5 वर्षात 2 वेळेस राज्यात दुष्काळाचं संकट आलं. हेही संकट यशस्वीपणानं आपल्या मुख्यमंत्र्यांनी हाताळलं, केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळवली आणि राज्यातल्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर दिलासा दिलेला आहे. आज भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी या आपल्या सरकारची जी कामगिरी आहे ही जनतेमध्ये जाऊन आपल्या सरकारची कामगिरी समजून सांगण्याची गरज आहे. आणि लोकांना अपेक्षा आहे ह्या पक्षानं जे काम केलं किंवा आम्ही सांगतो आम्ही जे काम केलं, आम्ही असा दावा करत नाही की सगळे कामं संपले, परंतु जनतेमध्ये आमच्या सरकारबद्दल एक विश्वास निर्माण झाला की ज्यांना 70 वर्षे सरकार चालवलं त्यांनी काहीच केलं नाही, किमान हे करू शकतात, अशा प्रकारचा विश्वास यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. खरं म्हणजे 70 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस पक्षानं आणि त्यांच्या सहकार्याने या देशामधलं सरकार आम्हीच चालू शकतो, हा देश आम्हीच चालू शकतो, हा देश आमच्या हातातच सुरक्षित राहू शकतो, अशा प्रकारचा गैरसमज या देशामध्ये निर्माण करून ठेवला होता. परंतु अटल बिहारी वाजपेयी या देशाचे प्रधानमंत्री 3 वेळेस झाले, 1 वेळेस मोदीजी झाले आणि काँग्रेसमधला जो गैरसमज होता तो दूर करून या देशातल्या लोकांच्या मनामध्ये आम्ही रुजवण्याचा प्रयत्न केला की जर हे सरकार किंवा हा देश जर कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्याच हातात हा देश सुरक्षित राहू शकतो, अशा प्रकारची भावना या देशातल्या जनतेची झाली आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या नंतर आपण सर्वांनी या ठिकाणाहून जाताना एक खुणगाठ बांधून गेले पाहिजे
की गेले 4 वर्षे 4.5 वर्षे काय झालं ते विसरून जा. पक्ष म्हणून दोघांनी आपलं काम वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु आता निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या ठिकाणी कमळ आहे त्या ठिकाणी कमळाला आणि ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या ठिकाणी धनुष्यबाणाला मतदान करून या राज्यामध्ये पूर्वी 42 सीट्स आपण जिंकल्या होत्या, त्यापेक्षाही जास्त 45 पेक्षा कमी सीट आम्ही जिंकणार नाही, हा संकल्प आपण या ठिकाणून घेऊन जायचा आहे. मित्र, काही गोष्टी घडल्यात. आमचे मित्र अर्जुनरावनी खुलासाही केला की गेले 1-2 वर्ष आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोलतोय, संघर्ष करतोय, परंतु वैयक्तिक संघर्ष नव्हता. आम्ही पार्टी म्हणून लढत होतो. परंतु अर्जुनरावनी सांगितलं की आता आमचं युद्ध संपलंय, आणीबाणी संपली आमची आता. पण आणीबाणीमध्ये ज्याला कोणाला झळ पोचली असेल अर्जुनराव, त्याला कॉम्पेन्सेशन देण्याचं काम सुद्धा आपल्या सरकारनं सुरू केलेलं आहे. आता त्यामुळे जी झळ कोणाला पोहोचली याचं कॉम्पेन्सेशन जरा पुढच्या काळात ज्याला पोहोचली असेल, तुम्ही असो की मी असो, त्याला देण्याचा आपण प्रयत्न करू. खरं तर ज्या दिवशी युती झाली, मी तर राज्याचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्यावर काही बंधन आहेत पक्षप्रमुख म्हणून. ज्या दिवशी भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती झाली त्याच दिवशी मी माझे शस्त्र खाली ठेवलेले आहेत आणि महिनाभर तुम्हाला रान मोकळं करून ठेवलं होतं. पण आज अर्जुनानंही धनुष्य खाली ठेवलं, कारण नेत्यांच्या सांगितल्यामुळं दोघांच्या. मी खात्री देतो, मी वचन देतो की मी आज माननीय मुख्यमंत्र्यालाही आणि उद्धवजीलाही सांगितलं की मी राज्यभर दौरे करतो. अगोदरही मी राज्यभर फिरत होतो, आज अध्यक्ष झालो असं नाही आहे. मी युती बघत होतो, पण सगळ्यात जास्त मजबूत युती जर मागच्या काळामध्ये कुठं असेल तर ती जालना जिल्ह्यामध्ये मजबूत युती होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं वर्चस्व कधी नव्हतं, पण पूर्ण 5 वर्ष जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना ही बँकेमध्ये राहिली. जिल्हा परिषद 30 वर्ष काँग्रेसची सत्ता असताना आम्ही दोघांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्या ह्या सगळ्या ताब्यात ठेवल्या. आमच्या विचारल्याशिवाय जिल्ह्यातल्या राजकारणाचं पान हलत नव्हतं, ही स्थिती होती. परंतु आज 2 पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढायला लागले. त्यांना त्यांची ताकद दाखवायची, मला माझी ताकद दाखवायची. आणि जेव्हा 2 जण ताकद एकमेकांसमोर दाखवायला येतात तेव्हा थोडाफार संघर्ष होतच असतो. हा अशातलाच आमचा संघर्ष होता. हा पक्ष म्हणून किंवा वैयक्तिक म्हणून संघर्ष नव्हता. पण अर्जुनरावला मी खात्री देऊ इच्छितो की माझाही स्वभाव तुम्हाला माहिती आहे, तुमचाही स्वभाव मला माहिती आहे की मागच्या काळामध्ये तुम्हीही मला धोका दिला नाही, मीही तुम्हाला धोका दिला नाही. ज्यांनी कोणी तुम्हाला धोका द्या असं सांगत होते त्यांनी समजून घेतलं पाहिजे की अर्जुनराव हा युतीच्या पुढे जाणारा नाही आहेत. आणि मी तुम्हाला माझं सांगतो की मला असं वाटतं की नेतृत्वानं आपल्याला दोघाला एकत्र बसवलं. चर्चा तर काही झालीच नाही. तुम्ही सांगितलं, मी सांगितलं की इथून पुढं आम्ही दोघंही इमाने इदबारे. तुम्ही आता परीक्षेला बसले आहेत, तुम्हालाही मी 100% मार्क पडावा अशी अपेक्षा व्यक्त करतो माझ्याकडून. मार्काची काटछाट करणं या दोघांच्या हातात आहे. आणि जेव्हा मी परीक्षेला बसल तेव्हा मी तुम्हाला सांगतो की 100पेक्षा जास्त मार्क तर नाही, पण 100% मार्क मला पडतील. कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे आज दोन्ही नेतृत्वासमोर सांगतो. कारण ही युती आहे आणि जेव्हा युती होती तेव्हा मागं आपण काही केलं नाही, तेव्हा पुढच्या काळामध्ये करण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगतो. आणि जर आपल्या दोघांकडूनही काही झालं तर कोर्ट आपलं ठरलेलं आहे की कोणत्या कोर्टामध्ये हे भांडण सोडवायला न्यायचं. त्यामुळं उद्धव साहेबाला मी सांगतो की अर्जुनच्या अगोदर मी तुमच्याकडे येईन भांडण सोडवला, एवढीच आपल्याला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत ते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
मंचावर उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख आणि आमच्या या युतीचे मार्गदर्शक आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, भाजपचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, आदरणीय हरिभाऊ नाना बागडे, शिवसेना नेते संजयजी राऊत, माझ्या सहकारी पंकजाताई मुंडे, बबनरावजी लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर, अर्जुनराव खोतकर, चंद्रकांतजी खैरे, मिलिंद नार्वेकर, प्रीतमताई मुंडे, सुनील गायकवाड, रवींद्र गायकवाड, मंचावर उपस्थित सन्माननीय महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सन्माननीय सर्व माझे सहकारी आमदार, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यातनं या ठिकाणी आलेले शिवसेना भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, भगिनी आणि बंधूंनो, खरं तर मगाशी अर्जुनराव असं म्हणाले की उद्धवजींनी आम्हाला युतीचा धर्म सांगितला. हे काही नवीन नाही आहे. जेव्हा जेव्हा अर्जुन हा मैदानात उभा राहतो आणि युद्धाच्या भूमीवर जातो, जोपर्यंत श्रीकृष्ण त्याला धर्म सांगत नाही तोपर्यंत अर्जुन कामाला लागत नाही. त्यामुळे जे पूर्वी घडलं तेच आज घडलं. पण मला असं वाटतं की मराठवाड्यातल्या आणि विशेषतः औरंगाबाद आणि जालन्याच्या तमाम कार्यकर्त्यांना मनापासून आनंद आहे की जे वर्षानुवर्ष मित्र होते, काही कारणाने थोडा दुरावा उत्पन्न झाला, आता ते पुन्हा मित्र झाले आहेत. आणि ज्या प्रकारे शिवसेना भारतीय जनता पार्टी फेविकॉल का मजबूत जोड झाला आहे, त्याचप्रमाणे अर्जुनराव आणि रावसाहेब हा देखील आता फेविकॉल का मजबूत जोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता उद्या रावसाहेबांचा जन्मदिवस देखील आहे, त्यांना आपण ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊया. आणि आता उद्या त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याकरता अर्जुनराव पुढाकार घेणार आहेत हे देखील मला माहिती आहे. तुम्हाला माहितीच नाही, हे दोन्ही नेते इतके कलाकार आहे, उद्धवजींना मला पताच चालणार नाही. हे अशी घट्ट युती घेऊन कुठे चालले जातील की आम्हाला शोधावं लागेल. पण आमच्या सगळ्यांकरता हा अत्यंत आनंदाचा विषय आहे. आणि मला असं वाटतं की हे ठीक आहे, 3-4 वर्ष आपण जे काही परिस्थिती होती त्या परिस्थितीने आपण वेगळे झालो, पण मनाने मात्र आपण कधीच वेगळे झालो नव्हतो. याचं कारण आहे, आज अनेक पक्ष युती करतायत. मध्यंतरी आपण बघितलं, पश्चिम बंगालमध्ये 22 पक्षांनी हात वर करून युती केली आणि त्याच्या 15 दिवसानंतर त्याच हाताने एकमेकाला गुद्दे मारले. बघा ना, तिथे हात वर करणारे उत्तर प्रदेशामध्ये SP BSPनी काँग्रेसला हाकलून दिलं, तिकडे आपनी काँग्रेसला हाकलून दिलं. हे कोणी सोबत राहू शकत नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना एखादं निवडणूक वेगळी लढली तरी देखील आमच्यातला धागा हा हिंदुत्वाचा आहे. आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेकरता कधी एकत्रित आले नाहीत. आम्ही हिंदुत्वाकरता एकत्रित आलेले पक्ष आहोत. आणि आमचं हिंदुत्व जे आहे हे संकुचित हिंदुत्व नाही आहे, हे कुठल्या जाती धर्मापुरतं नाही आहे. या देशाच्या बद्दल ज्याला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, ज्याला हा देश आपली मातृभूमी, पुण्यभूमी, कर्मभूमी वाटतो, असा कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही भाषेचा माणूस हा आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी येतो. आणि म्हणून हे जे 2 पक्ष एकत्रित आले, मनाने आम्ही कधी वेगळे नव्हतोच, परिस्थितीने झालो होतो, पण आज पुन्हा एकदा एकत्रित आल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला आठवण येते हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची, की ज्यांनी एक मोठं नेतृत्व या महाराष्ट्राला दिलं. आणि त्याचसोबत आम्हाला
या मराठवाड्याच्या 2 सुपुत्रांची देखील आठवण येते, आदरणीय प्रमोदजी महाजन आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडे. या 3 लोकांनी मिळून ही युती भक्कम केली आणि आज मला विश्वास आहे उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा ही जी युती आहे ही तसाच भक्कम पाया या ठिकाणी रोवेल. आणि माझ्या मनात कुठलीही शंका नाही, मराठवाड्यातल्या 8ही जागा या शिवसेना भाजप युतीच्याच येतील, दुसऱ्या कुठल्या जागा येणार नाही. मला आठवतं प्रमोदजी नेहमी सांगायचे की आता आपली युती आहे आणि युतीमध्ये व्यक्ती पाहायचा नाहीये, आता व्यक्तीकडे आपल्याला बघण्याचं कारण नाहीये. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण आहे तिथे केवळ धनुष्यबाण पाहायचा, ज्या मतदारसंघात कमळ आहे तिथे केवळ कमळ पाहायचं, दुसरं काही पाहायचं नाही. जसं अर्जुनाला एकच त्या ठिकाणी माशाचा डोळा दिसत होता तसाच आपल्याला केवळ आणि केवळ युतीचा विजय दिसला पाहिजे, या व्यतिरिक्त काही नाही. हे जे काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतात, शेवटी आपण व्यक्तीकरता लढत नाही आहोत, आपण व्यवस्थेमध्ये देशाकरता लढतो आहोत. हा देश राहिला तर आम्ही राहू या भावनेनं आपण लढतो आहोत. आणि म्हणून आज देशामध्ये आणि राज्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता आपण प्रयत्न केला, खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष केवळ नारा दिला जायचा गरिबी हटावचा, पण गरिबाची गरिबी हटली नाही. कारण राजीव गांधी सांगायचे मी 1 रुपयावरून पाठवला तर शेवटच्या माणसाकडे 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते. पण मला आनंद आहे मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली की गरीब कल्याणाची प्रत्येक योजना ही गरीबापर्यंत पोहोचली पाहिजे आणि गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. जनधन सारख्या योजनेच्या माध्यमातून 34 कोटी गरीबांना बँकेची खाती दिली. ज्या गरीबांनी 60-65 वर्षामध्ये बँकेचं तोंड देखील पाहिलं नव्हतं, त्याला खातं मिळालं. आणि केवळ खातं मिळालं नाही तर डीबीटीच्या माध्यमातून त्या खात्यामध्ये 80,000 कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आले. गरीबाच्या घराचं स्वप्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय मोदीजींनी केलं. आणि त्यांनी सांगितलं 2022 सालापर्यंत या देशामध्ये एकही गरीब घराच्या विना राहणार नाही. एकही गरीब असा असणार नाही की जो बेघर आहे. महाराष्ट्रामध्ये आव्हान आम्ही स्वीकारलं आणि आम्ही ठरवलं एससीसीच्या यादीतला प्रत्येक गरीब त्याला 2019 पर्यंत घर द्यायचं. आणि ज्याचं नाव यादीत नाही ते नाव आता पुन्हा नोंदवून घेतलं आणि उरलेल्या लोकांना देखील त्याच्या पुढच्या 2 वर्षामध्ये घर द्यायचं. 2021 सालाच्या आत, 22 नाही 2021 सालाच्या आत या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरीबाला हे आपलं युतीचं सरकार या ठिकाणी घर दिल्याशिवाय राहणार नाही. आज आपण बघितलं एक योजना, उज्ज्वला सारखी योजना गरीबाच्या घरामध्ये गॅस गेला, उजाला सारखी योजना गरीबाच्या घरामध्ये त्या ठिकाणी लाईट गेले. आज प्रत्येक घरामध्ये शौचालय आलं. त्या माता भगिनींना विचारा ज्यांना शौचालय नसल्यामुळे आपली लज्जा सांभाळत दिवसाच्या वेळी बाहेर जायची इच्छा असली तरी जाता येत नव्हतं, अशा आज माता भगिनींना सन्मानाने जगता येत आहे. हे शौचालय प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं झालं. आणि म्हणून ज्या योजना तयार झाल्या, मुद्रा सारखी योजना असेल, 11 कोटी लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्ज प्राप्त झालं. आज आपण बघितलं आमचे शेतकरी जे खऱ्या अर्थानं आज आमचा कणा आहेत, आज आमच्या शेतकऱ्यांकरता देखील अनेक योजना तयार झाल्या. आज आपला मराठवाडा हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळाने होरपळला आहे. आणि माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, निवडणूक तर येतील जातील, निवडणुका आपण लढवू, निवडणुकांमध्ये मतं मागू, लोक आपल्याला मतं देतील, पण या निवडणुकीच्या भानगडीमध्ये आपण जो सामान्य माणूस दुष्काळानं होरपळतोय त्याला विसरता कामा नये. कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. मी केंद्र सरकारचे आभार मानेन. केंद्र सरकारने 4700 कोटी रुपये थेट आमच्या शेतकऱ्यांकरता या दुष्काळाची मदत म्हणून आपल्याला दिले.
82 लाख शेतकऱ्यांपैकी 60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. उर्वरित पैसे देखील आपण जमा करतोय. महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी अनेक दुष्काळ झाले. जून जुलैच्या आधी कधी शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. ती मदत आज आपण या ठिकाणी दिली आहे मोठ्या प्रमाणात. त्यासोबत विम्याचे पैसे आपण देतोय. PM किसान मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी जवळजवळ 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय झालाय. मला आठवतं पूर्वीच्या काळामध्ये कधीतरी 2008-9 साली देशामध्ये कर्जमाफी झाली होती. काल परवा पवार साहेबांचा इंटरव्ह्यू मी बघितला. ते म्हणाले आम्ही कर्जमाफी केली होती, 15 दिवसात केली होती. कुठली कर्जमाफी होती? या एकूण कर्जमाफीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला 4,000 कोटी रुपये मिळाले होते. 4,000 कोटी रुपये. आज तर आम्ही महाराष्ट्रात जी कर्जमाफी केली त्याच्यामध्ये 21,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवले आणि योजना बंद नाही केली. आम्ही सांगितलं, उद्धवजींनी आम्हाला सांगितलं काही शेतकरी वंचित राहिले आहेत. मी उद्धवजींना सांगितलं, उद्धवजी जोपर्यंत शेवटचा शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र होत नाही, जोपर्यंत त्याच्या खात्यात पैसे जात नाही, ही योजना मी बंद करणार नाही. ही योजना आम्ही चालूच ठेवू. आणि हे एकदा कर्जमाफी केली, पूर्ण देशामध्ये 50,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली आणि गेले 10 वर्ष ढिंडोरे पिटतायत. आणि मोदीजींनी जी PM किसान योजना आणली, दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 75,000 कोटी रुपये हे थेट जाणार आहेत आणि पुढच्या 10 वर्षामध्ये 7.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जातील. हे 50,000 रुपयाचा 10 वर्ष ढिंडोरा पिटतात. 7.5 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आज दुष्काळानं जो आपला मराठवाडा होरपळतोय, एकीकडे मोठ्या प्रमाणात आपण योजना सुरू केलेल्या आहेत. आपण लक्ष घाला, चारा छावण्या दिल्या आहेत, त्या योग्य ठिकाणी पोहोचतायत की नाही. आणि अनेक लोकांची सवय आहे, अनेक वर्षापासूनची सवय आहे, ते चाराही खातात आणि शेणही खातात. आपण सामान्य माणसाकरता, शेतकऱ्याकरता काम करणारे लोक आहोत. एकही जनावर हे चाऱ्याविना आणि पाण्याविना तडफडू नये, ही आपली जबाबदारी आहे. आणि या संदर्भात सगळे GR झालेले आहेत, चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. त्या GR अनुसार आवश्यक तेवढ्या त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. पण आपण लक्ष देऊन सामान्य शेतकऱ्याला, सामान्य शेतमजुराला दिलासा मिळतोय की नाही बघितलं पाहिजे. आज या मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये आपण 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ ही योजना सुरू केली. सर्व शेतकरी आणि शेतमजुरांकरता योजना सुरू केली. ती त्यांच्यापर्यंत या दुष्काळाच्या काळात पोहोचते की नाही बघितलं पाहिजे. रोजगार हमीचे कामं सुरू आहेत, ते पोहोचतायत की नाही पाहिलं पाहिजे. पाण्याचे टँकर पोहोचतायत की नाही पाहिलं पाहिजे. पण बंधू भगिनींनो, त्यासोबत या मराठवाड्याला कायम दुष्काळातनं मुक्त कसं करता येईल हे देखील लक्ष देण्याची गरज आहे. आताच मला उद्धवजींनी सांगितलं, या आपल्या औरंगाबादच्या समांतर जलवाहिनीचा प्रश्न मी निश्चितपणे या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो. या पूर्वी देखील बोललो आहे, आता आचारसंहिता चालू आहे तरी देखील सांगतो, हा प्रश्न केवळ आणि केवळ युतीचं सरकारच सोडवू शकते. आणि यापूर्वीच मी घोषणा केलेली आहे, या प्रश्न सोडवण्याकरता जे काही लागेल ते सगळं महाराष्ट्राचं सरकार देईल. आणि ती जी घोषणा मी केली त्याच्यावर आजही आम्ही कायम आहोत. निश्चितपणे हा सोडवू. पण त्यासोबत आज आपल्या विविध धरणं जे आहेत, या धरणामध्ये दुष्काळामुळे पाणी कमी पडतं. शेवटच्या टेल एंडच्या लोकांना सिंचनाचं पाणी मिळत नाही, पिण्याच्या पाण्याचा त्या ठिकाणी प्रश्न उभा राहतो. आणि म्हणून 2 ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारनं घेतले. एकीकडे माननीय गडकरी साहेब जे केंद्राचे जलसंपदा मंत्री आहे, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी दमनगंगा पिंजाळ सारखी एक नदी जोडची लिंक तयार करून त्यातनं 50 TMC पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं. आणि हे जे तुटीचं खोरं आहे की ज्याच्यामुळे आज आमच्या धरणांमध्ये पाणी राहत नाही आणि रोज नाशिक आणि औरंगाबादचा वाद तयार होतो. हा वाद होऊ नये. थेट 50 TMC पाणी ज्यावेळेस या ठिकाणी येईल, या ठिकाणी तुटीच्या खोऱ्यामध्ये 50 TMC ची भर पडल्यानंतर आज आमची जी गोदावरी खोऱ्यातली धरणं आहेत, ही धरणं रिकामी राहणार नाही. रोज वाद करण्याची अवस्था आमच्यामध्ये येणार नाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी आमच्या बबनरावांचं देखील अभिनंदन करेन की या ठिकाणी सगळ्यात ऐतिहासिक अशी मराठवाडा ग्रीड ही तयार करण्याचा आपण निर्णय घेतला.
आणि परवाच आपण कॅबिनेटमध्ये मराठवाडा ग्रीडला मान्यता दिली आणि आता त्याच्या डीपीआरचे टेंडर बोलवून आणि त्या ठिकाणी सगळी कारवाई आपण करतो आणि मराठवाडा ग्रीडमध्ये मराठवाड्यातले सगळे धरण एकमेकाशी जोडून आणि या ठिकाणी पिण्याचं पाणी असो, सिंचनाचं पाणी असो, उद्योगाचं पाणी असो, अनेक वेळा आपण पाहतो एखाद्या ठिकाणी मराठवाड्यात खूप पाणी पडतं, वाहून आंध्र प्रदेशला चाललं जातं, तेलंगणाकडे चाललं जातं, पण आमच्या मराठवाड्यातलं दुसरं धरण हे पूर्णपणे सुकलेलं असतं. आता ते पहाड जाणारं पाणी हे या धरणातनं दुसऱ्या धरणात देखील आपल्याला आणता येईल. आपल्या हिश्श्याचं पाणी हे वाहून न जाता ते आपल्या धरणांमध्ये आणता येईल. अशा प्रकारची देशातली सगळ्यात महत्वाची ग्रीड आपण इस्रायल सरकार सोबत करार करून त्यांच्या माध्यमातून ही मराठवाडा ग्रीड या ठिकाणी तयार करतोय. ही मराठवाडा ग्रीड झाल्यानंतर मराठवाडा पूर्णपणे दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं युतीच्या सरकारमध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे मराठवाड्याच्या विविध प्रकल्पांना आपण मान्यता दिली, आज 50,000 कोटी रुपयाचे रस्ते या मराठवाड्यामध्ये चाललेले आहेत. ग्राम रस्ते असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, स्टेट हायवे असतील, याची कामं आपण हातामध्ये घेतली आहेत. बंद असलेल्या सगळ्या सिंचन प्रकल्पाला त्या ठिकाणी आपण मान्यता दिली आहे. या ठिकाणी औद्योगिकरण व्हावं म्हणून विजेचे स्पेशल दर दिलेले आहेत. नागपूर मुंबई कम्युनिकेशन एक्सप्रेसवेच्या माध्यमातून हा मराठवाडा आज आपण पोर्टला जोडतोय, ज्यातनं उद्योग या ठिकाणी येणार आहेत. आणि म्हणून एक प्रकारे पूर्णपणे या मराठवाड्याला या ठिकाणी विकसित करण्याचं काम आपलं सरकार करत आहे. आणि म्हणून आज आवश्यकता या गोष्टीची आहे, कार्यकर्त्यांनी एक एक गोष्ट जनतेपर्यंत जाऊन सांगितली पाहिजे. आणि बंधू भगिनींनो, मला विश्वास आहे मराठवाड्याच्या जनतेनं आपल्यावर प्रेम केलाय आणि त्या प्रेमाच्या मध्येच आपण राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मराठवाड्याच्या जनतेला कधी कमी पडू द्यायचं नाही, हेच खऱ्या अर्थानं युती शासनानं ठरवलेलं आहे. मी तुम्हाला विनंती करणार आहे, आज खरं म्हणजे देशामध्ये एक वेगळं वातावरण दिसत आहे. आज देश दोन खेम्यांमध्ये बटलाय. एक खेमा आहे जो राष्ट्रवादाने ओतप्रोत आहे, ज्याच्या समोर देश हाच सर्वोच्च आहे, जो आपल्या देशाच्या सैनिकांचा स्वाभिमान हाच खरा स्वाभिमान मानतो. आज बघा या देशातली अवस्था काय होती. 2008 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमच्या सरकारनं काय केलं? आमच्या सरकारनं पाकिस्तानचा तीव्र निषेध केला, मग त्यानंतर अतितीव्र निषेध केला, मग अतितीव्र निषेध केला आणि मग त्यानंतर युनायटेड नेशन मध्ये जाऊन सांगितलं, बघा तो पाकिस्तान आम्हाला त्रास देतो, आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो. याच्या पलीकडे 125 कोटीच्या भारतानं काहीच केलं नाही. पण आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक नवीन भारत तयार झालाय की ज्या भारतामध्ये आता ऐकणारा भारत नाही आहे. या भारतावर कोणी आक्रमण करेल तर ते आक्रमण परतवून लावायची ताकद या भारतामध्ये आहे. उरीमध्ये आमच्या सैनिकांना शहीद करण्यात आलं. भारताच्या सेनेनं त्या ठिकाणी पाक ऑक्युपाईड काश्मीरच्या सीमेमध्ये घुसून त्या ठिकाणचे दहशतवाद्यांचे हल्ले तहस-नहस करून टाकले. पण पाकिस्तानची शेपटी कुत्र्याच्या शेपटासारखी वाकडीची वाकडी पुन्हा एकदा पुलवामामध्ये एक भ्याड हल्ला केला. आमच्या सैनिकांना, जवानांना, सीआरपीएफच्या शहीद करण्यात आलं. देशाचे पंतप्रधान मोदीजींनी सेनेला सांगितलं, जे माझे शहीद आहे या शहीदांच्या रक्ताचा बदला घेतलाच पाहिजे. यांच्या जीवाचं मोल काय आहे ते दहशतवाद्यांना समजलंच पाहिजे. मोदीजींनी सेनेला सांगितलं, तुम्ही ठरवा कुठल्या दिवशी हल्ला करायचा, कशा प्रकारे करायचा, कशा प्रकारे बदला घ्यायचा, खुली छूट तुम्हाला देतो. आणि भारतीय सेना ही जगातली जाबाज सेना आहे. आमच्या सेनेमध्ये जी ताकद आहे, आमच्या सेनेनं दाखवून दिलं. त्या ठिकाणी रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये जाऊन आमच्या एअरफोर्सनं दहशतवाद्याचे जैशचे अड्डे त्या ठिकाणी नष्ट केले आणि सुखरूप आमचे सगळे त्या ठिकाणी परत आले. भारतानं आपली ताकद दाखवून दिली. मित्रांनो, भारताच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती,
पण भारताच्या नेतृत्वात ही ताकद नव्हती की सेनेला खुली छूट देईल. भारताचं नेतृत्व हे बोटचेपो धोरण घेत होतं आणि म्हणून पाकिस्तान धार्जिणा हा दहशतवाद फोफावत होता. पण मोदीजींनी ते दाखवून दिलं की भारताकडे वाकडी नजर केली तर आम्ही देखील तिसरा डोळा उघडू शकतो. हा ऐकणारा भारत नाही आहे. आणि एकीकडे हे राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असलेले आम्ही सगळे आहोत आणि दुसरीकडे सेनेला काही लोक पुरावे मागतायत. सेनेला म्हणतायत पुरावा द्या, पुरावा द्या, पुरावा द्या. अरे पुरावा द्या यांनी जर आधी सांगितलं असतं तर यांचा एखादा माणूस बांधून नेला असता. त्यांना सांगितलं असतं तुमचा माणूस द्या आणि त्याला दाखवलं असतं कशा प्रकारे बॉम्ब पडतात. आणि काय म्हणून राहिले. खरं एकीकडे सेनेला पुरावे मागतात आणि दुसरीकडे म्हणतात अझर मसूद जी, अझर मसूद जी. अरे मी तर परवा असं म्हटलं की बरं यांचं सरकार येत नाही, यांचं सरकार जर निवडून आलं तर इतिहास देखील बदलतील आणि मग इतिहासात आपल्याला वाचावं लागेल अफजल खान जी, औरंगजेब जी, जनरल डायर जी. आता जनतेसमोर माझा हा सवाल आहे. एकीकडे राष्ट्रवादाने ओतप्रोत असलेला आमची युती आहे आणि दुसरीकडे जवानांना प्रश्न विचारणारे, त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह लावणारे हे सगळे खऱ्या अर्थानं यांना काय म्हणायचं. खरं म्हणजे मी जर देशद्रोही म्हटलं तर आमचे चॅनलवाले म्हणतील तुम्ही देशद्रोही कसं म्हणता. पण मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. जनताच ठरवेल देशभक्त कोण आहे, देशप्रेमी कोण आहे. मला विश्वास आहे ही जनता देशप्रेम्यांच्या पाठीशी उभी राहील. ही जनता खऱ्या अर्थानं भारताच्या पाठीशी उभी राहील. आणि मला विश्वास आहे आज आपल्याजवळ देशामध्ये मोदीजींसारखा नेता, एनडीए सारखं गठबंधन आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे उद्धवजींसारखं नेतृत्व आणि भाजप सेना युती आहे. आणि ही केवळ भाजप सेना युती नाही आहे. आमच्या काही चॅनलवाल्यांनी थोडी काडी करण्याचाही प्रयत्न केला. म्हणाले भाजप सेना युती, आठवलेंना सोडून दिलं, महायुतीचं काय झालं. काळजी करू नका. आम्ही पहिल्यांदा, कारण ते सोबतच होते, आम्ही थोडे दुरावलो होतो म्हणून आम्ही एकत्रित आलो आहोत. 24 तारखेला कोल्हापूरला महायुतीची बैठ सभा होणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे साथी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि आमचे जे साथी आहेत ते देखील या महायुतीला मदत करतील. आणि खरं म्हणजे मी आमच्याही मित्रांना अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे, कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही आहे. ज्याला मदत करायची आहे त्याला भाजप आणि सेना दोघांनाही करावी लागेल आणि दोघांच्या सगळ्या जागांवर करावी लागेल. असं कोणी भूमिका घेऊ शकणार नाही. या जागेवर मदत करणार नाही, त्या जागेवर मदत करणार नाही. करायचं असेल हा फेविकॉलचा जोड आहे, यायचं असेल तर फेविकॉलच्या जोडमध्ये फेविकॉल सारखं यायचं आणि मजबूतीनं त्या ठिकाणी उभं राहायचं. आणि सगळ्या ठिकाणी नीट भाजप सेना म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मदत करायची आहे. मला विश्वास आहे आठवले साहेब तर एक उमदा नेता आहे. या महाराष्ट्रामध्ये आठवले साहेबांनी एक दलितांचा हुंकार उभा केला आहे. आज अख्खा समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे त्यांच्यासारखा खंबीर नेता हा निश्चितपणे आज आमच्या सोबत आल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद आहे. आणि म्हणून आरपीआयच्या कार्यकर्त्यांना देखील मी सांगतो, तुम्हाला कदाचित वाटत असेल या दोघांनी मेळावा बोलवला, आम्हाला का बोलवलं नाही. काळजी करू नका, हा एकच मेळावा आहे. याच्यानंतरच्या सगळ्या मेळाव्यामध्ये आपण एकत्रितच आहोत. एकाच ताटात आपल्याला जेवायचं आहे आणि एकत्रच राहायचं आहे आणि देशात आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण सन्मानाने या ठिकाणी आपलं सरकार पुन्हा आपल्याला निवडून आणायचं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला आता मार्गदर्शन करतील शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. शिवसेना भाजपा युतीचा. माननीय मुख्यमंत्री महोदय, व्यासपीठावर बसलेले सर्व शिवसेना भारतीय जनता पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, नेते आणि जमलेल्या माझ्या
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर आता शिल्लक काय राहिले? जे काही होते वाद होते ते मिटलेले आहेत. जबाबदाऱ्यांचं वाटप झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी काय काय कामं आजपर्यंत आपण केली ते सांगितलेलं आहे. इथे येईपर्यंत सगळ्यांचं लक्ष होतं अर्जुन काय करणार आणि दानवे काय करणार. पण त्यांना ही कल्पना नव्हती, किंबहुना त्यांनी तो विचार केला नसेल की अर्जुन काही जरी म्हणाले तरी अर्जुन शिवसेना प्रमुखांचा कडवट कट्टर शिवसैनिक आहे. आणि त्याने एकदा दानवे म्हटल्यानंतर दानवे तो रॉंग वेने जाणारच नाही. बरोबर ना? चुकीच्या मार्गाने जाणार नाही. आणि रावसाहेब त्यांनी काही धनुष्यबाण खाली ठेवलेलं नाहीये. त्यांना फक्त मी जसं त्या अर्जुनाला पोपटाचा डोळा दाखवला गेला होता तसं मी अर्जुनाला देशद्रोही जो आहे त्याचा डोळा दाखवलेला आहे. आणि हातामध्ये भगवा आहे, हृदयामध्ये भगवा आहे. फक्त एकच आहे की गेल्या काही काळामध्ये संघर्ष झाला तो झाल्यानंतर दोन्ही पक्ष हे इरेला पेटले, जिद्दीने वेगळं लढण्याचं ठरवलं. त्याच्यात भाजपही होता, शिवसेनाही काही मागे नव्हता. आणि तेच जर का आपण उगाळत बसलो तर मग युती कशाला केली? आज मला एका गोष्टीचा आनंद आहे, मुख्यमंत्री महोदय आपण ज्याचा उल्लेख केला, कारण आज आपण इकडे निवडणुकीच्या कामासाठी आलेलो आहोत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन करण्यासाठी आलेलो आहे. माझ्या मते मनोमिलन करून देण्याची गरजच नव्हती. तो हार बघा कसा त्यांनी टवटवीत आणि मोठा घेऊन आले. आणि तो एवढा मोठा हार, याचा अर्थ आपल्या दोघांच्या खांद्यावरती हे ओझं नाही, ही जबाबदारी आहे. ही युती या फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही जबाबदारी आपली आहे. आणि आज आपण इथे आल्यानंतर ठीक आहे, आपल्या पक्षाचं आता चांगलं झालं, चांगलं भलं म्हणा किंवा आणखीन काही चांगलं भलं होईल. पण संभाजीनगरमध्ये आल्यानंतर इथले जे काही मूलभूत प्रश्न आहेत, मग तो समांतर जलवाहिनी असेल, त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न नक्कीच या शहराचा बोलायचा झाला तर कचऱ्याचा प्रश्न आहे. या कचऱ्याच्या प्रश्नाने गेले काही दिवस तू मैमध्ये थोडासा वेळ गेला, पण आपली युती महापालिकेत आहे आणि आता राज्यस्तरावरती झालेलीच आहे. त्याच्यामुळे महापालिका म्हणून सुद्धा आणि सरकारने सुद्धा जे जे काही करता येणं शक्य असेल ते सगळं करून आपल्या या संभाजीनगरकरांना त्यांच्या आयुष्यातला, त्यांच्या वाटचालीतला हा जो काही कचरा आहे तो दोघांनी मिळून साफ करण्याची आता गरज आहे. आणि तसं वचन आपण यांना दिलं पाहिजे, तसं वचन दिलं पाहिजे. नाहीतर हा आपला भगव्याचा प्रेमी बालेकिल्ला आहेच. मराठवाडा हा भगव्याचा बालेकिल्ला आहे, संभाजीनगर तर विशेष. म्हणजे आपण काही म्हटलं, किती भांडलो असतं, काही म्हटलं तरी इथला जो काही एक आपला कडवट हिंदू आहे तो कधी हिंदुत्वापासून आणि भगव्यापासून दूर जाऊच शकत नाही. कारण त्याला माहिती आहे जर का हा भगवा उतरला तर खास करून माता भगिनींना माहिती आहे की भगवा जेव्हा नव्हता तेव्हाचे दिवस काय होते. आणि गेले काही दिवस जे काय चाललं होतं आपलं ते बघितल्यानंतर तुम्ही बघा ना, मगाशी तुम्ही उल्लेख केलात पलीकडे आघाडी कशी झालेली आहे. हातात हात आहे, पण हातात हात घालताना तंगड्यात तंगड घातले त्याचं काय? मग दोन्ही घातल्या, हातात हात पण मिळवले आणि एका बाजूला तंगड्यात तंगड पण घातले. पडणार ते नक्कीच आहे. आम्ही जे काय केलं होतं ते कधी मागून वार केला नाही, तंगड्यात तंगड नाही घातलं. आम्ही जे काय करायचं होतं आम्ही समोरून केलं. वार केला तो सुद्धा समोरून आणि दोस्ती केली ती सुद्धा समोरून, दिलखुलास. या सगळ्या काळामध्ये मी तर मुख्यमंत्री महोदय आपण सोबत दर सभेत मी तुम्हाला आव्हानच देतोय. आव्हान म्हणजे चॅलेंज. एक मुद्दा असा दाखवा की जो राज्याच्या विकासासाठी चांगला होता आणि त्याच्या आड शिवसेनेने तंगड घातले. मला एक मुद्दा दाखवा. होते जे काय आपले मतभेद होते काही असतील, पण ते मतभेद शिवसेनेने कधी राज्याच्या विकासाच्या आड येऊ दिले नाहीत, अजिबात नाही. तेही दिवस मला आठवत आहेत. समृद्धी महामार्गाला इथले शेतकरी जे विरोध करत होते, मग ते आपल्या संभाजीनगर आणि जालन्याच्या वेशीवरचे असतील, संभाजीनगरमधले असतील, मी स्वतः गेलो होतो तिकडे.
काही जणांना नुकसान भरपाई वाढवून पाहिजे होती, काही जणांच्या फळबागा वाचवायच्या होत्या. ते सगळं करून त्या जनतेला सोबत घेऊन आपण पुढे जातो. आणि मला एका गोष्टीचं नक्कीच मी तर म्हणेन समाधानापेक्षा आनंद आहे की जे मुद्दे आम्ही तुमच्यासमोर ठेवले होते, भारतीय जनता पक्षासमोर ठेवले होते, मी पंढरपूरच्या सभेत जाहीर केलं होतं की युतीचं जागा वाटप नंतर होईल, पण आधी माझ्या शेतकऱ्यांचं काय करता ते बोला. आणि त्या शेतकऱ्यांचे विषय तुम्ही नुसते होला हो करून सोडून नाही दिलं. जसं म्हणतात ना, इतर कोणी मंत्री वेळ मारून न्यायला हो करून टाकतो आणि सोडून देतो, पुढचं कोण येते समोर, तसं नाही केलं. एक तर कोकणवासियांची जी मागणी होती नाणारचा प्रकल्प, तो नाणारचा प्रकल्प आपण रद्द केला. मुंबईकरांना जे मी वचन दिलं होतं तेव्हा आपली युती नव्हती, महापालिकेत युती नव्हती मुंबईच्या, आणि मी जे वचन दिलं होतं की 500 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची मालमत्ता आहे, जे घर आहे, त्यांना मालमत्ता कर आम्ही रद्द करू. मी वचन देताना सगळ्या मुंबईकरांसाठी दिलं. मी त्याच्यात हा नाही विचार केला की फक्त शिवसेनेचे मतदार कोणत्या 500 फुटात राहत असतील त्यांचाच मालमत्ता कर माफ करू. नाही, त्याच्यात भाजपाचे पण आले, काँग्रेसचे पण आले, सगळ्या तमाम मुंबईकरांसाठी. आणि ते तुम्ही मानलत, नुसतं होला हो करून सोडून दिलं नाही. तर गेल्या 1 जानेवारीपासून तो मुंबईकरांचा मालमत्ता कर आपण रद्द करून टाकला. आणि मग इथे आल्यानंतर शेतकऱ्यांचा विषय, पाण्याचा विषय, चारा छावण्या आहेत. आत्ता अंबादासनी मला सांगितलं प्रमुख जे काही पाणी प्रकल्प आहे त्याकडनं चाऱ्या आणि पोटचाऱ्या ते होत नाही, तोपर्यंत ते पाण्याचा थेंब शेवटच्या तळागाळापर्यंत येत नाही. या गोष्टी सोडवल्या गेल्याच पाहिजे. शेतकऱ्यांना सुद्धा जो एक मी शेतकरी आणला होता बीडच्या स्टेजवरती, त्याचंही कर्ज तुम्ही 2-4 तासामध्ये माफ करून टाकलं. असे काही शेतकरी आजही असतील. आणि म्हणून मी जे शिवसैनिकांना सांगत होतो त्या शिवसैनिकांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय, युती झाली म्हणून आता आरामात नाही राहायचं. आता झाली युती, पुन्हा आपला भगवा फडकणार, तो फडकणारच आहे. पण ज्यांच्या आशीर्वादाने हा भगवा फडकतो आहे त्या मायबाप जनतेला त्यांचे आशीर्वाद, हे नुसते मतं नको आहेत, त्यांचे मला आशीर्वाद पाहिजेत. कारण मतं एकदा तुम्ही खोटं बोलून मतं घेऊ शकता, पण आशीर्वाद नाही मिळणार. एक वेळेला मी खोटं बोलून मत मिळवीन आणि पुढच्या वेळेला गेलो तर लोक जोड्याने मारतील, तुला नालायका, गेल्या वेळी तू हे बोललास म्हणून तुला मी मत दिलं होतं, पण नंतर तू माझ्याकडे फिरकला नाहीस, आता मत काय, तुला मत तर सोड, तुला मी जोड्याने हाणतो. नाही, ही वेळ कधी आपल्याकडे येणार नाही आणि येऊ शकत नाही. कारण ही सगळी जी काही दैवतं आहेत यांची शिकवण घेऊन उगाच आपण हातात भगवा घेऊन नाही निघालेलो. शेतकऱ्यांचे जे काही मुद्दे आहेत, आज सुद्धा माझा जो शेतकरी आहे, आपण योजना जाहीर केल्या आहेत, कर्जमाफी केलेली आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना ती सुद्धा केलेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये जी यंत्रणा, मी गेल्या बैठकीत सुद्धा बोललो होतो, आजही तेच म्हणतोय की सरकारने योजना जाहीर केल्यानंतर ती योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ही शासनाची यंत्रणा करत असते. कर्जमाफी केल्यानंतर कर्जमाफी शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांचं काम असतं, ही जी योजना आहे ती पूर्ण करण्यासाठी. आणि मग आपली पूर्ण यंत्रणा लावा, आपले सैनिक आहेत, आपले कार्यकर्ते आहेत, प्रत्येक ठिकाणी मी तर म्हणेन शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र हे गावागावात सुरू करा. प्रचार करण्याची गरजच नाही. या शेतकऱ्याला कळलं पाहिजे की यांचं भांडण वगैरे आता विसरलेले आहेत. आता हा जो कार्यकर्ता आहे, माझी माता भगिनी आहे, हे माझ्यासाठी जो जीवाला जीव देतोय, मी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी हेच राज्य मला पाहिजे, प्रचार करण्याची गरज लागणार नाही. पुन्हा आज जेवढ्या जागा आहेत त्याच्या दुपटीने वाढून आपलं भगव्याचं राज्य केंद्रामध्ये येईल. हे करा ना. जिथे मी फिरत होतो, गावागावात जात होतो, हे ठीक आहे, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी मी विरोधात म्हणून बोलत असेल कदाचित, पण जे मी बोलत होतो ते सत्य होतं. आणि आता त्याला तुम्ही जर का ते स्वीकारून सुधारणा करत असाल तर मग आपलं भांडण राहिलं कशासाठी? जर शिवसेना भारतीय जनता पक्ष हे वेगळे लढले असते, ठीक आहे ना, लढूया. तुम्ही अर्जुन आपला वेगळा लढला असता, रावसाहेब तुम्ही वेगळे लढले असते, काय झालं असतं? कोणाचं फावलं असतं? युती आपण वेगळे लढलो असतो. जे काही सगळे ते मातले होते, हे शिवसेना भाजपा भांडतायत म्हणून जो काही माज चढला होता विरोधी पक्षांना, ज्या क्षणी युती जाहीर झाली त्याच्यानंतर तुम्हाला दिसते कुठेतरी त्यांच्या सभा होत आहेत. झालं, आम्ही एकत्र येऊन दिल जमाई करून कार्यकर्त्यांचं मनोमिलन करून प्रचाराची जाहीर सभा पुढच्या 24 तारखेला महालक्ष्मीचं दर्शन घेऊन नारळ पण वाढवतो आहोत आम्ही. अजून त्यांच्याकडे जागांचं वाटप आहे. चालू कोण कुठे काय कुठे, ही जागा मला का ती जागा तुला, उमेदवार कोण ठरत नाहीये. आणि गेल्या बैठकीत जे मी बोललो होतो की आता एक फक्त मला सांगा, नेमकं भाजपात आणि शिवसेनेत येतही कोण कोण त्याची मला यादी देऊन ठेवा. कारण गेल्या वेळेला काय झालं, युती झाली, युती झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी टीका केली त्याच्यावरती. हे म्हणे ईडीला घाबरून यांनी युती केली. ठीक आहे,
आम्ही त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात करतोय म्हटलं आता याला सोडायचं नाही, घ्यायचा अडवायला. कारण कशात काय नाही, भीती कोणाला दाखवतो? ईडीची भीती कोणाला? तुम्हाला. आम्हाला कशाला? या इडापिडा आहेत त्या तुमच्याकडे आहेत, आम्हाला नाही आहेत, आमच्याकडे नाही आहेत. कारण आम्ही मर्द आहोत, लढायचं असेल तेव्हा लढतो. पण राधाकृष्णन म्हटलं तर सोडायचं नाही म्हणतो. दुसऱ्याची बातमी आली त्यांचे पुत्र भाजपामध्ये. आता नेमकं करायचं काय? कारण जनतेने सुद्धा आता ओळखलेलं आहे की विरोधी पक्ष जी काही टीका करतो, आम्ही टीका केली, पण टीका करताना सुद्धा दिलखुलासपणे किंवा समोरून टीका केली, मैत्री केली ती सुद्धा जगजाहीर केलेली आहे. चोरून मारून काही केलेलं नाही. ना टीका किंवा विरोध कधी चोरून केला, ना मैत्री कधी चोरून केली नाही. जे काय आहे ते खुलेपणाने केलेलं आहे. पण विरोधी पक्षातनं जो कोणी टीका करेल तो उद्या विरोधी पक्षात राहीलच याची खात्री आता जनतेला राहिलेली नाहीये. कारण जरा त्याला काय दिलं की तो आला आपल्याकडे. आज आपण जे काही एकत्र आलेलो आहे ते सत्तेसाठी नाही, केवळ खुर्चीसाठी नाही. सत्ता पाहिजे, जरूर पाहिजे, पण सत्ता पाहिजे ती गोर गरिबांसाठी पाहिजे. आम्हाला आमची कोणी मुलं बाळं ही पुढे करण्यासाठी नाही. कोणाला माझ्या मुलाला तिकीट द्या, ह्याच्या मुलाला तिकीट द्या, त्याच्यासाठी नाहीये. म्हणून मला जे विचारलं गेलं आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का, म्हटलं लढवायची की नाही तो आदित्य आणि ते शिवसैनिक निर्णय घेतील, मी नाही मध्ये पडत. पण त्याच वेळेला शरद पवारांनी एक वाक्य त्यांचं होतं, ते सुजय विखे आपल्यात आल्यानंतर, मी माझ्या मुलांची काळजी घेऊ, लोकांच्या मुलांची काळजी लाड मी का पुरू. म्हटलं ही कर्मदरिद्री अवलाद अशा विचारांची आमच्याकडे नाही. शिवसेना प्रमुखांनी नेहमी मला गोरगरिबांच्या मुलांची पहिली काळजी घ्यायला, त्यांची लाड करायला पहिलं शिकवलेलं आहे. शिवसेना ही गोरगरिबांच्या मुलांची सुद्धा काळजी घेते, म्हणून शिवसेना हृदयामध्ये पोचलेली आहे, तळागाळात पोचलेली आहे. आणि इतरांची, सर्वसामान्य शिवसैनिकांची मुलं बाळं केवळ मी मला धुळी भांडी करायला वापरणार नाही, ही पद्धत ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत असेल. आम्ही जातो ते गोरगरिबांसाठी धावून जातो. आणि म्हणून हा तमाम जो शेतकरी आहे, हा शेतकरी आज नक्की आपल्यासोबत आहे. मराठवाड्यातल्या सगळ्या जागा येणार, विदर्भातल्या येणार. मी तर म्हणतो महाराष्ट्रातल्या 48च्या 48 जागी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकणार, दुसरा कोणतेही फडकं फडकू शकत नाही. कारण एक विश्वास असतो. दगाफटका कोण करतं आणि माझ्यासाठी कोण लढतं. शिवसेना ही गोरगरिबांसाठी लढणारी संघटना, आणि ही सगळी मागणी आम्ही जी तुमच्याकडे केली ती गोरगरिबांसाठी केली होती, आणि ती तुम्ही स्वीकारल्यानंतर आपल्यात भांडण आता असू शकत नाही. रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हे एक प्रतीक आहे, मी म्हणेन एक प्रतीक आहे दोन्ही. मी तर म्हणेन रावसाहेब आपण प्रदेशाध्यक्ष आहात म्हणून आपण अख्ख्या राज्याचे एक प्रतीक आहात की एकमेकांचे काय दुरावा झाला असेल कुठेही तळागाळात, तुमच्यात सुद्धा आणखीन कुठे इकडे तिकडे, बस आता त्या दुराव्याचा कोळसा उगाळत बसायचं नाही. पुन्हा पुन्हा उगाळलं तर कोळसा येतो, उगाळलं तेवढं ते काळच बाहेर पडेल. आपल्याला चंदनाचा सुवास जनतेच्या आयुष्यामध्ये पसरवायचा आहे. कोळसा हातात घेऊन चंदनाचा वास येणार नाही. कोळसा ज्यांच्याकडे द्यायचा त्यांच्या पदरात टाकून द्या. आम्ही पूर्वी जसे होतं, आता गोपीनाथजींचा फोटो बघितला मी. गेल्या वेळेला 5 वर्षापूर्वी जेव्हा संभाजीनगरला आलो होतो तेव्हा गोपीनाथराव माझ्यासोबत होते. संपूर्ण महाराष्ट्र राज्य आम्ही पिंजून काढलं होतं. ती युती, त्या युतीचं सगळं जे काय होतं ते एक वेगळंच होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले, अपार मेहनत केली. मी तर म्हणेन काही वेळेला गोपीनाथरावांना समोर ठेवा, नेहमी समोर ठेवा. ज्याच्यासाठी त्याने आयुष्य शिंपून टाकलं, आयुष्य वाहून टाकलं, तो माणूस, पंकजा तुझ्यासारखं मलाही वाईट वाटतंय, तो माणूस मंत्री म्हणून एक दिवस सुद्धा संसदेत जाऊ शकला नाही. काय केलं त्यांनी, कशासाठी, कोणासाठी मेहनत केली, कशासाठी आयुष्य शिंपून टाकलं. कष्ट 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 आणि कष्टच त्या लोकांनी केले, त्या पिढीने केले. त्या लोकांनी जर राबून रक्त आटवून मरून भगवा आणि भगवे विचार पेरले नसते तर आजचे दिवस आपल्याला दिसले नसते. आज आपण पंतप्रधान पदाची स्वप्न बघतोय, मुख्यमंत्री आमचा होणार, मंत्री आमचा होणार, खासदार आमचा होणार. त्यावेळेला साधी जिल्हा परिषद नव्हती जिंकता येत आपल्याला. नगरसेवक निवडून येणं म्हणजे केवढं मोठं वाटायचं. महापौर, अरे संभाजीनगरचा महापौर आला, केवढी मोठी गोष्ट आहे. पण ते करण्यासाठी किती जण राबले, किती जण तर ज्यांची नावं सुद्धा माहिती नसतील अशी लोक तुरुंगात गेले, फटके खाल्ले, केसेस अंगावर घेतल्या, रक्त सांडलं. आणि त्याच्यानंतर हे भगवे दिवस, सोनेरी दिवस हे आज आपल्याला दिसत आहेत. मी म्हणेन हा 5 वर्षाचा संघर्ष विसरू नका. पण त्याचबरोबर त्याच्या आधी जो आपण सगळ्यांनी मिळून संघर्ष केला होता त्यांच्याबरोबर, ते नाहीतर हे संभाजीनगर हिरवं होऊन गेलं असतं आणि औरंगाबादची ओळख संभाजीनगर ही आयुष्यात कधीच होऊ शकली नसती.
मराठवाड्याचं हे वैशिष्ट्य आहे, मराठवाड्याची राजधानी या संभाजीनगरचा औरंगाबाद पुन्हा होऊ देऊ नका. पुन्हा औरंगाबाद होता कामा नये. जो भगवा फडकलेला आहे तो फडकलेला आहे. कोणाची हिंमत होता कामा नये. भगवा उतरवण्याची तर सोडाच, त्या भगव्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये. एवढी ताकद जर युतीमधनं निर्माण होणार नसेल तरी युती फेकून द्या, तोडून द्या, फोडून टाका. बसा एकमेकावरती डोक्यावरती डोकी आपटत. आणि तिसरा जो असेल तो म्हणेल हे बघा हिंदू एकमेकात भांडतायत, मला काय करण्याची गरजच नाही. हा इतिहास आहे. एकमेकात भांडून हेच यांचा घात करतात आणि म्हणून माझं हिरवं फडकं तिकडे फडकतं. आणि म्हणून कृपा करा, आता शिवसेनेवरती कृपा नका करू, ना भाजपवरती कृपा करू. आहे जर कुठे चुकत असू, मी तर म्हणेन जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही चुकलात, काय भांडण झालं तर तुम्ही आमच्याकडे येणार, पण आम्ही चुकत असू तर तुमचं कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे, जनतेचं कोर्ट, माझ्या कार्यकर्त्यांचं कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे. तुम्ही सांगायला पाहिजे की आम्ही भगव्याचे पाईक आहोत. जागेवरनं भांडता, जागेवरनं भांडल्यानंतर अस्तित्व राहील का शिल्लक आपलं? आणि म्हणून मला असं वाटतं जास्त मनोमिलन त्याच्यावरनं वचनं प्रवचनं देण्याची वेळ नाहीये. लढलो तर काय होईल आणि एकत्र आलो तर काय होईल याचा विचार करा. आणि मला असं वाटतं प्राणपणाने जिथे धनुष्यबाण तिकडे धनुष्यबाण, जिथे कमळ तिकडे कमळ, तिसरं इकडे तिकडे काही न बघता आपला हक्काचा शिवरायाचा हिंदुत्वाचा पवित्र भगवा पहिला तिकडे देशाच्या संसदेवरती आणि त्याच्यानंतर 2-4 महिन्यात येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेवरती फडकवा. एवढीच विनंती करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणीही जायचं नाहीये. राष्ट्रगीताने आजच्या मेळ्याचा समारोप होईल. तत्पूर्वी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, या मेळाव्याच्या नंतर शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या समर्थनगर येथील प्रचार कार्यालयाचा शुभारंभ विधिवत पूजन आणि फीत कापून करणार आहेत. सर्वांना विनंती, यानंतर त्या कार्यक्रम सर्वांचा या ठिकाणी मी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही या ठिकाणी शाखेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की राष्ट्रगीताकरता आपण या ठिकाणी सावधानमध्ये उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतर भोजनाचा आस्वाद सुद्धा घ्यायचा आहे. एक साथ सर्वांना विनंती, आपण राष्ट्रगीत सुरू करायचं आहे. राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे, गाए तब जय गाता, जनगण मंगलदायक जय है भारत भाग्य विधाता, जय है जय है जय है जय 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 जय. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे